तर आज आमचा मोहिमेतला तिसरा दिवस सकाळी 4ला चालू झालेला। आज पण सकाळी लवकर जायचं प्लॅनिंग ठरलेलं आणि आज पण कमीत कमी 30 किलोमीटर अंतर एवढं चालायचं होतं। काल 30-35 किलोमीटर चालून आल्यानंतर आमच्या मावळ्यांची हालत बघण्यासारखी झालेली आणि त्यात होतंय असं की घरातनं सगळा शेलका माल आणलेला सपलेला असतोय सगळ्यांच्या पिशवीतला। तर मग आजचा प्रवास जरा बघूया आमच्या मावळ्यांचा। आवराय चालू आहे टॉपच्या बंड्याचं आणि सगळ्यांचं सी टाईप आहे। तुमचं कुठला आहे जुन्या टाईपचा? काय जात्यात गेले ओके हा। तर आज मोहिमेचा तिसरा दिवस आहे आणि काल आपल्या नवीन धाकऱ्याचे रिव्ह्यू घ्यायचा होता तर त्यांची एवढी मनस्थिती म्हणजे फाटून चिंध्या झालेल्या त्यामुळे आपल्याला रिव्ह्यू घेता आला नाही। आज रात्री जर वेळ मिळाला तर 100% आपण धारकऱ्याचा रिव्ह्यू प्रयत्न नाही आज घ्यायचाच काय पण होईल। आता सगळ्या बॅगा बिगा आवरल्या आपल्या कार्यकर्त्यांनी तोच बाहेर निघणार आहे। आता आपल्याला जायला आहे। आज किती किलोमीटर आहे? 28-30 किलोमीटर आज आणि कालच्या सारखंच आहे। हा 28-30 किलोमीटर आज पण 28-30 किलोमीटर काल पण 30 किलोमीटर झाले काय? 34 झाले काल 34 किलोमीटर झाले आणि भावाची पहिलीच मोहीम आहे। पुढच्या वेळी काय येणार नाही म्हणाला पहिल्याच वेळी गंडवले पहिल्याच वेळी गंडवले पुढच्या वेळी काय येणार नाही म्हणाल्या। आज आणि हाय 28 किलोमीटर अंतर त्यामुळे सगळ्यांनी बॅगा गुंडून लवकर आवरायचं नाहीतर रात्री 10 वाजता हायच तुम्ही। आपली निम्मी कार्यकर्ते मागच राहिलेली हा बघूया आम्ही फक्त किती जण आपण 6-7 जण फक्त 8 कार्यकर्ते लवकर डोंगरातनं बाहेर पडल्यामुळे वाचलेत नाहीतर बाकीच्यांची भट्टी लागलेली आहे। 2 किलोमीटर मागच थांबल्यात अजून। सगळी पॅकिंग देऊन झाल्यानंतर आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि जाताना आम्हाला आमच्या चुकलेल्या मावळ्यासनी पण घ्यायचं होतं। गावात फोनला रेंज असल्यामुळे त्यासनी बोलवायला सोपं झालेलं। हलक एक नंबर हलक टॉपचा विषय बंडा कुठं आहे? फोन लावा कार्यकर्ते काय येतात का नाहीत? अजून किती मागे थांबल्यात? कार्यकर्ते काय यायचं नावच घेत नव्हतं। तोपर्यंत म्हटलं जाऊन व्याख्यान वगैरे चालू होतं मग जाऊन व्याख्यान ऐकत बसलो। गुरुजी बोललात का काय? निम्म व्याख्यान झाल्यानंतर आमच्या मागे राहिलेल्या मावळ्यांचं आगमन झालं। कार्यकर्ते निवांत झोपा काढून हलत डोलत आलेले। हो काय पडल्याला सांगायला काय पडल्याला अगर आप तो अपने वार्ड जहाँ पार्सल का चुनाव होता है वहाँ पे अपने वार्ड वर्तमान ह्या वर्षी मोहिमेत ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं त्यांना सगळ्यांनी अशा प्रकारचं बँड दिलेला हातात घालायला आणि त्याच्यावरती नंबर पण लिहिलेली किती नंबरचा बँड आहे तो। मला नंबर मिळालेला 2,17,169 वाला।
अहो ते मुंजा कुठं आहे भंडारा भंडारा थोडं तकते रे व्याख्यान दिन झाल्यानंतर ध्वज बाहेर पडला आणि आम्ही पण लगेचच ध्वजासंकटच बाहेर पडलो. त्यात आमची कार्यकर्ते आणि परत विस्कटली. ध्वज आज भरपूर वेळानं बाहेर पडलेला. आम्हाला वाटलेला अंतर आज कमी असणार, खरं कुठलं काय तुम्हीच बघा व्हिडिओत अंतर केवढा आहे ती. रोड स्टॉप आता संध्याकाळी. अरे या साईड न वाटा या इकडे हे तिकडे नको इकडे. अडकणार जर इथनं सांगतो तुला डावीकडे वाहायचं रे, उजवीकडे वाहायचं असलं की तिकडे गेलो. कसा आहे पब्लिक हो ती तटल्या सगळी आपण पुढे बरोबर होतं परशावर मान चाललंय. सगळी तटल्यात काय आलो ना मंडा तुझे पुढं आहे. गायत्री
थोड़ा साइड ला साईड लावा पब्लिकचं भित्ताड आलं. अरे गोया वाटाल्या होती. हे आलं मामा पॅक करून आणलं मामाने. काका प्रेमानं पुढे या. जय शिवराय. हो थांबा जरा जाऊ दे. मस्तपैकी आपल्या मावळ्याने आता साईड मारलेला आहे. पाणी बिणी जरा गार व्हायला तर इथेच काय वेगळंच चिरमुरच आणलाय सगळं बॅग मध्ये. काय बोमलाय जाता याच्या नावानं. म्हणजे याला काय बोला जाता. हा तुला काय राम मंदिर वाटलं वय. चिरमुर आणि दही चिरमुर काय साईद आला. भावान चिरमुरच आणली बॅगेत. विषय वाघ मागालाय मस्तपैकी. भाई आज पण आपल्या संकट आहे. पारनं थर्ड मारलेला आहे. आता आज पारची फाटणार आहे थोडक्यात. संध्याकाळी येते कसं मस्तपैकी आता ब्रेक झालेला आहे. आता आपला उठा साईड डोंगरात त्या साईडला तिकडे. चला आता कसा आहे हत्यार कसा आहे. कसा आहे मामा म्हणाल तसा. आता यासनी कधीपर्यंत अडवून धरणार. हा कधीपर्यंत. रात्रीपर्यंत का उद्यापर्यंत. वर्षा आधीच खामकर आणि वर्षा कुठं आहेत ती माग आहेत. थांब ओ साहेबा घर मात्र हरड आहे. त्याला मारायचं गोष्टी मारतात. एवढा उशीर चालल्यानंतर आम्ही एका गावामध्ये पोहोचलो. त्या गावामध्ये आपली मराठी शाळा होती आणि तिथलं वातावरण पण एक नंबर होतं. झाडं दिन होती लई. मग आमची मेंबर म्हणले दुपारचं जेवण इथंच करायचं.
कार्यकर्त्यांचं दुपारचं जेवण करायचं चालू आहे. सगळा आता शेलका माल सफल आहे. का असं आता हे काय आयटम आहे? नाचणी भाकरी डांगर डांगर या नाचण्याची भाकरी. हा आणि आता आम्ही डांगराचं पीठ तयार करायला लागलोय. त्यात घालायचं. एक बार खाओगे तो कभी नाही मागोगे. या डांगराचा असा वैशिष्ट्य आहे हा काय. आता हे डांगर नाचण्याची भाकरी चपाती रात्रीचा झुणका सगळं मिक्स कॉकटेल आणि दे दणका. रित्तेच्या पाण्याने शेलका माल काढलेला आहे. मस्त असं सोंदानं मस्त की दही काढले चरचरीत. सगळं आता भरडा पार्टी ओरडा पार्टी होणार आहे आता. ओरडा ना आता ओरडा पार्टी. हरण्याचा भरडा. भाऊ इकडं काय करणार बाबा? सुट्टी दे ना ओरडा पार्टी. पीस मारला बघ कड खरडा आहे काय. चला कोशिंबीर करायचा आलाय. कोशिंबीर नवरे डांगर गुरुवांची स्पेशल कोशिंबीर. इकडं कुसायांचा स्पेशल पिझ्झा चालू गावठी पिझ्झा. सॉस बीज अप्लाय करते. मस्तपैकी जेवण करून आता दुपारी शाळेच्या प्रांगणात आम्ही बसलो. आजचा मोहिमेचा तिसरा दिवस आहे. बिना आंघोळीचं वास मारायला एकमेकाचा म्हणून जरा लांब बसले. निवांत जेवण करून बसलेलो तेवढ्या तिथं गुरुजींचं आगमन झालेलं. गुरुजी या गावात आलेलं कारण इथं मोरारबाजी देशपांडेंची समाधी होती. त्यांचं दर्शन घेण्यासाठी गुरुजी इथं आलेलं. टॉपचा विषय झोपल्यात मस्त. उडे खायला अरे 5 वाजले. निवान जेवाल इकडे मोठा छोटा. उठा अरे टॉपचा मंडा तिकडं पण जरा बॉडी वाढली किती आवरा घेतल्यात आपल्या मावाली. सगळं स्वतःच आवरायचं. गाडी गाडी का अशी वाटलेला आउट आला गाडीला नाही काय काढणारा. आता मग गाडी स्क्रॅपला काय नाही ऑनलाईन पैसे की करणार. राऊंड व्यवस्थित निघाला. लेट्स गो. ही समाधीला काय गर्दी खतरनाक. अँटिक अशी गर्दी झालेली आहे समाधीपाशी. मित्र काय जाऊ शकत नाही तिथं. आपण गप मोहिमेच्या मार्गावर जाऊ असं मला वाटते. हो साहेबा समाधीचं दर्शन काय घेतलं नाही. तिथली गर्दी बघूनच डोकं फिरलेलं. त्याच्यापेक्षा म्हटलं मोहिमेच्या मार्गावर गेलेलं चांगलं. जरा पुढं आलं नाही तोर बसली बघा. चढायचं बसायचं एवढं चालू. पाणी प्यायचं.
पाठीमागं निलेश साहेबांचं काम कसं आहे, कुठं पण बसले की त्यांची घराण्याची कुंडलीच काढायची, भावासंगत नुसता बसायचं आणि सगळं ऐकत बसायचं. तुम्हाला कंटाळा येणार नाही अजिबात पूर्ण मोहिमेत. म्हणजे ते त्यांचं वडीलच आहे ना, म्हणजे एकाच नवरा आहे मिट्टू ना मस्ती आली बघू ते पाणी घालायचं पाणी नाही आवडतं. प्रसाद जरा सेवा करताना प्रसाद भाई बस बस रे पाहणा तुटेल नाही आहे लोक. आपलं हेलिकॉप्टर आपले स्वतः मुक्काम किती आहेत मुक्काम किती आहे 3 आहे. हां घाललं मी. मुक्काम जवळ आलाय. खोळंबा झाला खोळंबा गाडी मक्क्यात गेली. गड्या मार्ग 8 ओटी करायचं आपल्याला. आवडलं बघ वडली बघ जाते बघ पुढे फक्त 2 किलो किती 3 आता 2.5 राहिलं. होय 2.5 किलोमीटरवरती मुक्काम आपला. हे डोंगर उतरल्यानंतर शेवट टप्पा समोरचा डोंगर चढून उतरला की आपला मुक्काम. बडी खुशी की बात. आताच घ्यायला आलीत. डोंगर सपते का नाही. हा डोंगर चढवते का डोंगर आमच्या चढवला. गाड्या कडल लावल्या दादा गाड्या कडल लावल्या. संध्याकाळ उतारी कर धग काय शेवट आहे ना. हे तापले रे खाली दगड तापले ती रस्ता तापला येऊ. डोंगर का सपना गावात भाऊंवर बडी खुशी की बात केला आहे. निलेश भाऊ जिंदाबाद. निलेश भाऊ जिंदाबाद. बडी खुशी की बात. लगेच आलं रेंज आली. रेंज पण फुल आहे. अशा तऱ्हेने आपल्या नशिबात पांढरे आईस्क्रीम आहे मस्तपैकी गचगचीत. बड़ी खुशी की बात गुरु है हमारी साथ. गुरु है हमारे साथ. भाऊ मागे थांबणार होता. हॅलो आईस्क्रीम घेतल्या पळत आला इकडे. काय बोलायचं आता. आत्मा थंड रितेश आत्मा थंड. आईस्क्रीम खाल्ल्यावर डायरेक्ट डोंगराच्या पलीकडे जाते बघा. काही तर समजना. ब्रेक झाला. पासवर्ड टाकलाय कर पैसे जाईना परत जायला लागते वाटतं. बडी खुशी की बात. कॅन्सल होत्या वाटतं. असं वागू नव्हता. परसाद जरा हातभार बघा जरा. तू मागे जा म्हणा. तू मागे जा बसनाव जा मागे जा. पाहिजे का नको मग काय बोलाय नाही. देणगी जात तिसरा आणि पोरगा होणार तुला. देणगी जात तिसरा पोरगा होणार का बस सगळं सांगते. असल्याला अडवायचं मारता काय त्या सपाट्याला अडवून गावात येते का ना. अरे
नशिबानं गाव दिसलं बाबा. रितेश गाव दिसलं कुठलं तर. गाव नाही गल्ली मोठे गाड्या आल्या नाहीत. हो रे पे इथं थांबलाय. अरे कमरून आहे आम्ही तर बसलो खाली इथं खाली. अरे तुला म्हणा काम बसलो निवांत खाली अजून भज्याला बॅग बोलली. पाणी बी आणा की जरा. वाघाने पट्टा मारला. आता जरा जागा रात्रीची बघायला जाऊया आपण. काय जरा कुठं आहे बघ ती बॉट. अरे कुठं काय झालं ते. हा हे असल्याच्या झोपाना पिल्ल्या हरडा एक कुत्री नाही नव्हतीची. अजून लय बारके कुठं आहे. राधे राधे कुठनं जायचं. राधे राधे बाबा. शेवटी आम्ही तो डोंगर पार केला आणि डोंगराच्या वरती जे गाव होतं तिथेच आमचा मुक्काम होता. ते गाव काय जास्त पण मोठं नव्हतं. तरी पण तिथे जाऊन आम्ही रात्रीची झोपण्यासाठी जागा बघितली. आम्ही फक्त 5 ते 6 जणच आधी आलेलो इथं आणि आमची बाकीचे कार्यकर्ते अजून लय मागं होते. त्यांची भरपूर वेळ झाला वाट बघितली. कार्यकर्ते काय यायचं नावच घेत नव्हतं. मग आम्ही हातरलं आणि मस्तपैकी झोपून टाकलं. कंटाळा एवढा आलेला रात्रीचं मी व्हिडिओ पण नाही केलं. बाकीचं सगळं पुढच्या भागात दाखवतो.